बाकीच्या चालू घडामोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर बघू पहिला क्वेश्चन. आता पहिला क्वेश्चन काय आहे? नुकताच लिओनल मेसीला प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम कोणता अवॉर्ड आहे? प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा कोणी दिला आहे? प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हे काय दिलेलं आहे? मेडल दिलेलं आहे. कोणी दिलेलं आहे? हा अवॉर्डच आहे. हा अवॉर्ड कोणी दिलेला आहे? आता काय दिलेलं आहे? अमेरिकेचे राष्ट्रपती USA राष्ट्रपती कोण आहे सध्या? जो बायडन ह्याने काय केलं? व्हाईट हाऊसला 17 जणांना हा अवॉर्ड दिलेला आहे. कुठं? व्हाईट हाऊस. किती जणांना? 19 जणांना अवॉर्ड दिलेला आहे. त्यामधले कोण कोण आहेत? आणि हा अवॉर्ड कशासाठी दिलेला आहे? प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा अवॉर्ड कशासाठी दिला आहे? जो USAची संस्कृती आणि वारसा आणि संस्कृती ह्याचा काय करतील? प्रचार आणि प्रसार करते. USAची संस्कृतीचा जे प्रसार करतात किंवा त्यांची वाढवतात त्यांच्यासाठी हा अवॉर्ड दिला जातो. कोणता? प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. संस्कृती वाढवणारे किंवा प्रसार आणि आणि ह्यामध्ये कोण दिलेला आहे? लिओनस मेसी. हा कशाचा आहे? फुटबॉलचा प्लेअर आहे. हा कुठला आहे? अर्जेंटिनाचा आहे. अजून दोघांना म्हणजे अजून एक प्लेअरला दिलेला आहे. इरविन मॅजिकला ह्याला दिलेला आहे. तो बास्केटबॉलचा प्लेअर आहे. इरविन मॅजिक कशाचा प्लेअर आहे? बास्केटबॉलचा प्लेअर आहे. आणि हॅमिल्टन क्लिंटन हे काय आहेत? हे होते राष्ट्रपती राहिलेले आहेत. आणि काय राहिलेले आहेत? एक्सटर्नल मिनिस्टर बी राहिलेले आहेत. इरविन मॅजिक आणि अर्जेंटिना. इरविन मॅजिक हे कशाचे प्लेअर आहेत? बास्केटबॉलचे आहेत. ह्यांना पण प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा दिलेला आहे. कशासाठी दिला जातो? जे USAची म्हणजे हे करतात, संस्कृतीचा म्हणजे पुढे हे करतात, विकासाने हे प्रसार करतात. आणि कोणाला दिलेला आहे? लिओनस मेसीला. हा कशाचा प्लेअर आहे? हा फुटबॉलचा प्लेअर आहे. आणि कुठला आहे हा? अर्जेंटिनामध्ये राहणार आहे. अलीकडे 7व्या महिन्यातील सर्वोच्च कामगिरी करणारे राज्य कोणते? महाराष्ट्र. वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान म्हणून अलीकडे परमरुद्र कशासाठी? परमरुद्र हा कॉम्प्युटर कुठं लॉन्च केलेला आहे? हा सुपर कॉम्प्युटर आहे. हा पुणे, दिल्ली आणि कोलकाता इथं हा परमरुद्र कॉम्प्युटर लॉन्च केलेला आहे. कोणी लॉन्च केलेला आहे? PMनं लॉन्च केलेलं आहे. बरोबर. पुढला क्वेश्चन. ADR असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण? आता काय झालेलं आहे? ADRचा लॉंग फॉर्म काय? असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ह्यामध्ये काय झालेलं आहे? आता सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात गरीब CM म्हणून ते आलेले आहेत. श्रीमंत आपले तर सध्या किती CM आहेत? टोटल 28 राज्याचे आणि 3 घटक राज्य म्हणजे 3 UTमध्ये. कुठं जम्मू काश्मीर, पुदुचेरी आणि दिल्ली. इथं काय आहेत? तिथं पण काय आहेत? विधानसभा आहेत. बरोबर. तर सर्वात श्रीमंत कोण आहे? चंद्राबाबू नायडू हे कुठले आहेत? आंध्र प्रदेशचे आहेत. आणि ह्यांच्यापाशी प्रॉपर्टी किती आहे? 931 करोड आहे. 931 करोड. आणि सर्वात गरीब कोण आहे? सर्वात गरीब आहे ममता बॅनर्जी. हे कुठले CM आहे? वेस्ट बेंगॉलचे ममता बॅनर्जी. आणि ह्याच्यापाशी प्रॉपर्टी किती आहे? 15.38 लाख. 15,38,000 एवढी प्रॉपर्टी आहे फक्त ह्याच्यापाशी. सगळ्यात श्रीमंत कोण आहे? चंद्राबाबू नायडू. आणि ह्याच्यात एक रिपोर्टमध्ये एक आलं आहे, जेवढे पण 31 CM आहेत त्याच्यातले 13 CMवर म्हणजे हे गुन्हे दाखल आहेत. 13 आउट ऑफ किती? 31वर. हे झाला प्रश्न. सगळ्यात श्रीमंत कोण? चंद्राबाबू नायडू. आणि गरीब कोण? ममता बॅनर्जी. प्रेमाखंड कुठला आहे? अरुणाचल प्रदेशचा आहे. सिद्धरामय्या कुठला आहे? कर्नाटकचा आहे. पुढला क्वेश्चन्स. अलीकडेच हरिणी अमर सूर्या यांनी कोणत्या देशाच्या 3ऱ्या महिला पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोण? हरिणी अमर सूर्या. हे कुठले झालेले? श्रीलंकामधले झालेले. एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताचा किती रँक आहे? 3rd रँक आहे भारताची एशिया पॉवर इंडेक्समध्ये. खो खो विश्व चषक 2025 शुभंकर कोणता घोषित करणार आहे? खो खो वर्ल्ड कप कुठं होईल आहे? हा होणार आहे न्यू दिल्लीमध्ये होणार आहे. किती देशाच्या टीम येणार आहेत? 24 देशाच्या टीम येणार आहे. ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? सलमान खान आणि टायगर श्रॉफ हे दोन काय आहेत? ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत ह्याचे. आणि ह्याचं काय आता इथं काय केलेलं आहे? ह्याचा मॅस्कॉट म्हणजे शुभंकर हे करणार आहे. तारा आणि तेजस हे काय आहे? त्याचे शुभंकर आहेत. तारा आणि तेजस काय आहेत? हे शुभंकर आहेत. किती देश येणार आहेत? 24 देश येणार आहेत. आणि इथं काय केलं आहे? 2 ट्रॉफी एक डिसाईड केल्यात. जे पण टीम विजेल, जर मेल टीम असेल तर त्याला ब्ल्यू कलरची ट्रॉफी दिली जाईल विनरला. आणि जी फिमेल असेल तिला ग्रीन कलरची ट्रॉफी दिली जाईल. एवढंच आहे ह्यामध्ये. हे कशाचा? हिमबिबट्या कशाचा होता? हे शीतकालीन गेमचा होता. शीतकालीन गेम्स
तारा नेते जसे कशाचे आपलं बरोबर उत्तर आहे. कशाचं? खो खो विश्वचषक, खो खो वर्ल्ड कपचं आहे. अलीकडेच मेसी युनिव्हर्स इंडिया 2024 मिस इंडिया युनिव्हर्स कोण बनलेलं आहे? रिया सिंघा. हा कुठले? गुजरातचे आहे. रिया सिंघा. आणि ऑस्कर 2025मध्ये अधिकृत प्रवेशिका म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? लापता लेडीज. लापता लेडीज हे आपण नॉमिनेशन केलं होतं भारताकडून. नुकतेच निधन झालेला राजगोपाल चिदंबरम कोणाशी संबंधित आहे? काय केलं आहे? हे कशाचे सायंटिस्ट होते? ज्यावेळेस 1974 आणि 1998 1974ला पोखरणला ऑपरेशन बुद्धा पोखरण हे तर काय झालं होतं? ऑपरेशन बुद्धा झालं होतं. ऑपरेशन बुद्धा. PM कोण होतं त्यावेळेस? इंदिरा गांधी होती. आणि 1998ला जे ऑपरेशन शक्ती झालं ते पण कुठं झालं होतं? पोखरणच होते. हे कशाच्या चाचण्या होत्या? अणुचाचण्या. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे हे भाग घेणारे आणि महत्त्वाची भूमिका असणारे अणुचाचणी होते. ऑपरेशन शक्ती. यावेळेस CM कोण होतं? ह्यावेळेस CMच म्हणतो. PM कोण होतं? अटल बिहारी वाजपेयी. ह्या मिशनचं हेड कोण होतं? APJ अब्दुल कलाम होतं. आणि 1974ला मिशनचं हेड कोण होतं? राजा रामप्पा होतं. राजा रामप्पा. आणि राजगोपाल चिदंबरम हे त्यातले एक सायंटिस्ट होते. आता काय झालेलं आहे? त्यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांनी कशात भाग घेतला होता? ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा आणि ऑपरेशन शक्ती. हे दोन 1998 1974. आणि ह्यांना काय झालेलं आहे? सेकंड हायस्ट अवॉर्ड म्हणजे 1999ला पद्मविभूषण हा अवॉर्ड भेटलेला आहे. पद्मविभूषण एवढं एक लक्षात ठेवायचं. पुढला क्वेश्चन. नुकताच आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी सेलिब्रेट केला होता? 21 सप्टेंबरला केला होता. हंगेरियन बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी 45वी आवृत्ती मेल आणि फिमेल ऑलिम्पियाड कशाचा? चेस ऑलिम्पियाड मेल आणि फिमेल दोन्ही पण कोण जिंकलेलं आहे? भारत जिंकलेलं आहे. कुठं झालं? हंगरीमध्ये झालं. 44वी कुठं झाली? भारतात झाली. 45वी हंगरीला झालेली आहे. भारत सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन मोजण्यासाठी कोणत्या आधारवर्ष स्वीकारण्याची घोषणा केलेली आहे? म्हणजे काय असतो? GDP मोजण्यासाठी. GDP मोजण्यासाठी काय असतं? GDP म्हणजे काय असते? एखाद्या विशिष्ट सीमेच्या अंतर्गत विशिष्ट कालखंडात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांची किंमत हे काय असतं? GDP असतं. GDP हा झाला GDP दोन प्रकारचा असतो. ज्यावेळेस इन्फ्लेशन असताना जो GDP मोजला जातो ना त्याला नॉमिनल GDP म्हणतात. ज्यावेळेस म्हणजे इन्फ्लेशन असतं मार्केट प्राईजला ज्यावेळेस मोजतो ना त्याला रिअल GDP म्हणतात. नॉमिनल GDP समजा एखादा दिवस आता दिवाळी झाल्यानंतर काय असतं? हे आपल्या इथं झेंडूची फुलं कशी महाग होते. त्या तर प्राईजला आपण जर महाग होतात आणि ती तर प्राईज आपण काउंट केली तर त्याला काय म्हणतो? आपण नॉमिनल GDP म्हणतो. आणि रिअल GDP म्हणजे काय? जे दररोज मार्केटमध्ये येणारे जे झेंडूची फुलं असतात त्यांचं जर आपण म्हणजे रेट विचारून करून तर GDP काउंट केला तर त्याला रिअल GDP म्हणतात. पण रिअल GDP ज्यावेळेस आपण म्हणजे मोजतो ना तर त्यावेळेस आपण इयर काउंट करत असतो. कोणत्या तरी इयरला कम्पॅरिझन करत असतो. इतके दिवस आपण 11-12ला कम्पॅरिझन करत होतो. 2011 आणि 2012. आता काय केलेलं आहे? हे आता म्हणजे 2024चं GDP मोजायचं असेल तर 22-23च्या हे व्हॅल्यू घेणार आता आपण. पहिले किती 11-12चे घेत होतो. पहिले कितीच्या 11-12चे घेत होतो. आता किती घेतो? 2022-2023 हे काय केलेलं आपण? आधार वर्ष म्हणजे ह्याला कम्पेअर करून आपण पुढल्या व्हॅल्यू करणार आहे. 2022-2023 एवढं लक्षात ठेवायचं. आणि GDP डिफ्लेक्टर म्हणून काय असतं? GDP डिफ्लेक्टर बरोबर नॉमिनल GDP अपॉन द रिअल GDP. हे कशासाठी लागणार आहे? म्हणजे 2022-23 हे कशासाठी? आधारभूत वर्ष कशासाठी? हे कशासाठी केलं जातं? रिअल GDP मोजण्यासाठी केलं जातं. कोणतं आधारभूत वर्ष केलेलं आहे आता? 2022-23 एवढं लक्षात ठेवायचं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अलीकडेच कोणता सभामित्र कुठं चालू केलेला आहे? इंदोरमध्ये चालू केलेला आहे. इंदोर. अलीकडेच PM अहवालानुसार PM अहवालानुसार GDPमध्ये योगदान करणार सर्वोच्च राज्य कोणते? महाराष्ट्र आहे. नुकताच हर घर लखपती योजना कोणी सुरू केलेली आहे? बघा SBIने ही योजना चालू केलेली आहे. हर घर लखपती म्हणजे काय? बचतीची सवय लावणं म्हणजे सेविंग करण्याची सवय लावण्यासाठी हे चालू केलेलं आहे. सेविंग करण्याची सवय लावण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे. आणि ह्याच्यात काय करणार? जे पण आपलं डिपॉझिट असेल किंवा सेविंग असेल ते वाढवायचे. म्हणून हर घर लखपती हे कोणी चालू केलेलं आहे? सेबीचे SBIचं नाव कधी देण्यात आलं? SBIला 1955ला. कोणत्या समितीनुसार? गोरेवाला समितीनुसार. 2010मध्ये SBIमध्ये काही बँकाचा हे झालं त्या 2010 आणि 2017 जी मर्जिंग केली त्यामध्ये कोणकोणत्या बँका होत्या? 2010 हे तर झालं आपला आन्सर SBI. 2010ला इंदोर बँक ह्यामध्ये ॲड केली मर्ज केली. 2017ला 5 बँका ती केल्या प्लस भारतीय महिला बँक ही पण केली. भारतीय महिला बँक ह्याच्यात बँका कोणत्या होत्या? हे एक होते पतियाला, बिकानेर, हैदराबाद, मद्रास
आणि त्रावणकोर. ह्या बँकाचं काय केलं होतं, मर्ज केलं होतं 2017मध्ये. 2010ला कोणती केली होती, इंदोर केली होती. पुढंच लक्षात ठेवायचं SBIचा. आणि SBIची इम्पिरियल बँक कधी बनली होती, 1921ला बनली होती. बरोबर. नुकतंच करम हा निसर्ग महोत्सव कुठे चालू झालेला आहे, झारखंडमध्ये चालू झालेला आहे करम. भारत सरकारने अलीकडे कोणाचे नाव बदलून श्रीविजयपुरम केलेलं आहे. हे कशाचं, पोर्ट ब्लेअर हे कशाचे कॅपिटल आहे, अंदमान निकोबार. रॉसद्वीपचं काय केलेलं आहे, रॉसद्वीपचं काय केलेलं आहे, वॉसद्वीप. हॅवलॉकचं काय केलेलं आहे, हॅवलॉक. सुषमा स्वराज ह्याच्यावर स्वराज द्वीप केलेलं आहे, स्वराज बेट. एवढं एक लक्षात ठेवा. नुकतेच नो युअर आर्मी जत्रेचे उद्घाटन कोणी केलेलं आहे. आता काय झालेलं आहे, नो युअर आर्मी हे काय होते, जत्रा होते. याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे. हे झाले कुठं चालू झालं, विष्णुदेव शर्मा यांनी उद्घाटन केलेलं आहे. गव्हर्नर. कुठले गव्हर्नर आहे ते, तेलंगणाचे गव्हर्नर आहेत. तेलंगणामध्ये कुठं सुरू झालेलं आहे, हैदराबाद. कोणी केलेलं आहे, विष्णुदेव शर्मा यांनी काय केलेलं आहे, हे उद्घाटन केलेलं आहे. कुठे केलेलं आहे, तेलंगणा, हैदराबादमध्ये. CM कोण आहेत, रेवंत रेड्डी. एवढंच लक्षात ठेवायचं. नो युअर आर्मी कुठं चालू झालेलं आहे, ह्या मेल्याचं तेलंगणामध्ये चालू झालेलं. इस्रोकडून नुकताच UAS-08 कशातून प्रक्षेपित केला. सॅटेलाईट कोणता आहे, अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट SSLV-D3 मधनं. नुकताच संयुक्त राष्ट्राचे भारतीय स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाला निवड करण्यात आली, पी हरीश यांना काय केलेलं आहे, निवड करण्यात आलेलं आहे. नुकतंच ग्रीन क्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट मॉडेल स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य काय असतं. आता ग्रीन GDP स्वीकारणारं कोणतं राज्य आहे, ग्रीन GDP म्हणजे काय असतं, जे आपला म्हणजे विकास होईल त्यातला काही विकास आपण काय करतो, झाडे ते तोडून ते करतो. तर त्यातला काही पैसा म्हणजे जेवढा म्हणजे लॉस झाला आहे तेवढा पैसा त्या म्हणजे पुन्हा ते हे करणं असेल. समजा 10 झाडं तोडली तर ह्यातला जो GDP असेल, GDPतला एवढा पैसा काढायचा की ते झाडं म्हणजे जेवढी म्हणजे घट झालेली आहे तेवढं वाढ करण्यासाठी जो पैसा गेलेला असतो ना, तो सोडून जो पैसा आपण शिल्लक करतो त्याला काय म्हणतो आपण, ग्रीन GDP म्हणतो. बरोबर, GDP. आणि कोण म्हणजे कोणतं राज्य चालू करणार आहे, आता स्वीकारणार आहे, छत्तीसगड. म्हणजे जेवढा एन्व्हायरमेंटचा लॉस झाला जातो तेवढा GDPतनं पैसा काढला जातो. कशासाठी, तो लॉस भरून करण्यासाठी. ह्याला काय म्हणतात, ग्रीन GDP. हा GDP कुठं चालू केलेला आहे, आता छत्तीसगड बनलेला आहे. आणि छत्तीसगड काय म्हणतं, आमची इथं वन आहेत, वनामुळे काय होतं, आमच्या इथं शुद्ध हवा भेटते आम्हाला. शुद्ध हवा भेटते. त्यानंतर पोल्युशन कमी करावं होतं. म्हणून काय केलेलं आहे, छत्तीसगडनं हा स्वीकारलेला आहे. एवढंच लक्षात ठेवायचं छत्तीसगड. आणि आता वनाचं इंडियन फॉरेस्ट सर्वेच्या रिपोर्टनुसार सगळ्यात जास्त वनक्षेत्र म्हणजे वाढणारं राज्य कोणतं होतं, छत्तीसगड होतं. हे पण लक्षात ठेवा. हे काय झालं, ग्रीन GDP कोण स्वीकारणार आहे, हे आपलं कोणतं, छत्तीसगड. आता काय झालेलं आहे, भारताचा पहिला टिल कार्बन कुठं, केवलादेव नॅशनल पार्क कुठं आहे, केवलादेव नॅशनल पार्क हे कुठं आहे, राजस्थानमध्ये. आणि चौथी इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चॅम्पियनशिप कुठं झाली, हैदराबादमध्ये झाली. विनर कोण आहे, सिरिया आहे. किती आहे, 4थ्या क्रमांकाची आहे. आणि हरलं कोण, भारत. उपविजेता भारत. एवढंच लक्षात ठेवायचं. अलीकडेच भारतीय रेल्वेचा 69वा रेल्वे विभाग म्हणून कोणाची घोषणा करण्यात आलेली आहे. आपली तर काय आहे टोटल किती, 18 झोन आहेत. 18 झोनच्या अंडर काय असतं, झोनच्या अंडर विभाग असतात. विभाग असतात. म्हणजे 18पैकी एका विभागामध्ये जो नॉर्थ झोन आहे, आपल्या इथं नॉर्थ झोन सगळ्यात मोठा झोन आहे रेल्वेचा. ह्याच्या अंडर 69वा विभाग म्हणजे डिव्हिजन चालू करण्यात आलेले आहे. आणि ते कुठं चालू करण्यात आले आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये. हे जम्मूमध्ये चालू करण्यात आलेला आहे. किंवा 69वा विभाग चालू करण्यात आलेला आहे. आहे ते सगळ्यात जास्त 69 विभाग आहेत कशाच्या, नॉर्थ झोनमध्ये. आणि ह्याच्यात एकच मेट्रो आहे, कोणती, कलकत्ता मेट्रोचा एक सेपरेट झोन आहे. हे कशात आहे, रेल्वे झोनमध्येच आहे, कलकत्ता मेट्रो. कारण की पहिली जेव्हा मेट्रो चालू झाली ना, त्यावेळेस कलकत्ता हे रेल्वेच्या अंतर्गत होती. पण रेल्वे त्यानंतर काय म्हणलं, आमच्या काही कामच नाही, कारण की मेट्रोचं हे जास्त राहतं. आता 10 लाख लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये नुकताच टॉप क्लीन एअर सर्वेचा कोणाला भेटलेला आहे, सुरतला भेटलेला आहे, इंदोरला भेटलेला आहे. 10 लाखमध्ये इंदोर भेटलेला आहे. नुकतंच आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून कधी साजरा करण्यात आला, 8 सप्टेंबरला आपण काय करतो, इंटरनॅशनल लिटरसी डे म्हणून सेलिब्रेट करतो. नुकतीच महाभारत वाटिका. आता ही महाभारत वाटिकाचा काय कन्सेप्ट असतो, महाभारत वाटिका हा कन्सेप्ट काय असतो बघा. ते रामायण वाटिका आणि महाभारत वाटिका म्हणजे जे पण महाभारतात म्हणजे जसं की दंडकारण्य, जसे की वर्षाचा ते वृक्ष असतात ना, दंडकारण्य असेल किंवा अजून काय असेल, पंचगुड काय हे दंडकारण्य असतील किंवा असे जे वृक्षाचं म्हणजे जिथं जिथं ते आहे ना, म्हणजे उल्लेख आहे ना, ते वृक्ष एका अभयारण्यात लावलं किंवा एखाद्या गार्डनमध्ये लावणं,
गार्डन लावणं किंवा एक सेपरेट त्याचं ते करणं, त्याला काय म्हणतात? महाभारत वाटिका म्हणतात. हे कुठं चालू करण्यात आलं आहे? हल्दियामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे गार्डन जिथे जेवढं महाभारतामध्ये जेवढं वृक्षाचा उल्लेख आहे ना, ते वृक्ष तिथं असणार आणि तशी सेम कंडिशन बनवणार, म्हणजे जसं की महाभारतानुसार. तर हे कुठं चालू झालेलं आहे? हल्दियामध्ये. हल्दिया कुठे येतं? उत्तराखंडमध्ये येतं. बरोबर, उत्तराखंड एवढंच लक्षात ठेवायचं. आणि स्वतःचा GDP हे चालू करणारं हे पण स्टेट कोणतं आहे? UCC चालू करणारं कोणतं आहे? उत्तराखंडच आहे. एवढंच लक्षात ठेवू फक्त. पुढला क्वेश्चन, राष्ट्रीय द्रौपदी म्हणून विश्वशांती बुद्ध विहार कुठं चालू केलेलं? हे लातूरमध्ये चालू केलेलं. लातूरमध्ये कुठला? आपलाच. म्हणजे तसं पहिले नाईट कमांडर परिषद का कुठं झालेलं आहे? विश्वशांती बुद्ध विहार कुठं सुरू झालेलं आहे? महाराष्ट्रामध्ये. आणि पहिले जॉईंट कमांडर कुठं झालेले? परिषद कुठं झालेले आहे? लखनौमध्ये झालेले. बरोबर. आता बघा कालचे रिव्हिजन. ह्युमन मेटान्युरो व्हायरस कुठं चालू झालेलं आहे? हे म्हणजे थैमान कुठं घातलेलं आहे ना? चीनमध्ये घातलेलं आहे. पुढलं आफ्रिका देशातील नुकतीच संयुक्त राष्ट्राच्या परिषदेच्या अध्यक्षपदी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये 5 सदस्य झालेले अस्थायी सदस्य. त्यातनं म्हणजे साऊथ आफ्रिकेमधलं कोणतं आहे? सोमालिया आहे. ह्याच्यात कोण आहे? डेन्मार्क आहे, ग्रीस आहे, पाकिस्तान आहे. अलीकडे 3 दशकानंतर लासने खाणीमधून कुठनं चालू झालेलं आहे? लासने कुठले आहे? चिलीमधले. पुढला क्वेश्चन. सन 2025मध्ये जन्मलेले बेटांना काय जनरेशनला काय म्हणतात? जनरेशन बीटा म्हणतात. कोणते म्हणतात? जनरेशन बीटा. त्यानंतर कोणते आहे? गॅमा आहे. त्यानंतर अगोदरचे कोणते होते? अल्फा. आणि त्याच्या अगोदरचे झेड. भारतीय शेतीमध्ये डिजिटल क्रांती आणण्यासाठी प्रोजेक्ट विस्तार कोणी चालू केलेला? IIT मद्रास आणि कृषी मंत्री ॲग्रिकल्चर ही मिनिस्ट्री. राष्ट्रीय बालविकास काँग्रेस परिषद कुठे झालेलं आहे? 31वी मध्य प्रदेशमध्ये सुरू झालेलं आहे. अलीकडे सिक्केदाता प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे? हे सिक्केदाता प्रकल्प कोणी? पंजाबमध्ये सुरू झालेला आहे. जम्मू आणि काश्मीर थ्रू द एज हे कोणी लॉन्च केलेले बुक? अमित शहा यांनी लॉन्च केलेले. चला तर मग, धन्यवाद.